करूया. जय बाबा जय पुत्र जय ज्ञानदेवा जय बाबा जय पुत्र जय ज्ञानदेवा. आशीर्वाद कृपेचा पवित्र आत्मा ह्यांच्या नावे प्रभूची शांती आपणा सर्वांस आणि या आपल्या संस्थेमध्ये सदैव राहो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने देह धारण करून तो आपल्यामध्ये राहिला. त्यांनी आपल्या या नूतनीकरण झालेल्या हॉलमध्ये प्रवेश करून आपल्या उपस्थितीने त्या आशीर्वादित करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आज योगायोगाने आपण संत बेनेडिक्ट यांचा सण साजरा करीत आहोत. संत बेनेडिक्ट यांनी ख्रिस्त सभेला एक सुंदर असं अध्यात्म दिलं, ज्याला आपण डेझर्ट स्पिरिच्युअलिटी म्हणतो, म्हणजे अरण्यातील अध्यात्म. आणि अरण्यामध्ये अनुभव घेण्यासाठी आपल्या वस्तुस्थितीतून, म्हणजे जिथे आपण राहतो तिथून आपल्याला दूर जावं लागतं, एकांतवास घ्यावा लागतो आणि मग तिथे आपण परमेश्वराचा जणू शोध घेतो. या आठवड्यामध्ये ख्रिस्त सभा बेंतिनीची माऊली, कार्मेल माऊली हिचा सण साजरा करणार आहे. आपण जर इस्रायलला गेले तर आपल्याला दिसून येतं की कार्मेल पर्वत हे उंच ठिकाण, तिथे एलिया संदेष्टा परमेश्वराचा शोध करण्यासाठी गेला आणि परमेश्वर त्याला मंद झुळकामध्ये सापडला. आपला हा जो नूतनीकरण केलेला हॉल आहे त्याचं मुख्य उद्देश प्रशिक्षण आणि विशेष करून आध्यात्मिक आपलं जे प्रबोधन आहे त्यासाठी आपण करत असतो. आणि म्हणून इथे आपण जणू काही एक ईश्वरी अनुभव घेण्यासाठी, परमेश्वराच्या शिकवणुकीची, ख्रिस्त सभेच्या आज्ञांची अनुभव घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी, त्या आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आपण या हॉलचा जास्तीत जास्त वापर करत असतो. आणि म्हणून परमेश्वराने, विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या समवेत येथे नेहमी असावे, आपले परस्परावरील प्रेम वाढवावे, आपल्या आनंदात सहभागी व्हावे, अडीअडचणीमध्ये, संकटामध्ये, दुःखामध्ये आपल्याला धीर द्यावा. आणि सर्वप्रथम आपली हे नूतनीकरण झालेला हॉल, ज्याला आपण स्वर्गवासी कार्डिनल पिमेंटा हॉल म्हणून संबोधतो, त्या हॉलचं परमेश्वराने रूपांतर करून त्याच्या प्रेमाचं वसतिस्थान बनवावं आणि त्याचा सद्भाव सर्वत्र पसरवावा म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून विशेष प्रार्थना करूया. आता आपण परमेश्वराचा शब्द ऐकूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. दोन शिष्य अमावाच्या वाटेवर होते. ज्या गावाला ते निघाले होते त्याच्या वेशीजवळ ते आले तेव्हा प्रभूने पुढे जाण्याचा रोख दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस ढळला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवावयास बसला असताना त्याने भाकरी घेऊन आशीर्वाद दिला आणि ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. इतक्यात तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकांस म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला
आतल्या आत उकळी येत नव्हती काय? प्रभूचे शुभवर्तमान. अमाऊच्या वाटेवरील शिष्यांनी प्रभूला आमंत्रित केले आणि येशूने त्यांचं आमंत्रण स्वीकारलं आणि तो त्यांच्याबरोबर तिथे राहिला. आपलं जीवनदर्शन केंद्राची ही वास्तू वाटेवर आहे. आपण प्रभूला त्यामध्ये आमंत्रण देऊया आणि प्रभूने आपलं आमंत्रण स्वीकारावं व आपल्या समवेत इथे राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या प्रभू चरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, ही प्रभू आमची प्रार्थना ऐक. ही स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, तू महान आहेस. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हामध्ये राहिला. त्यांनी आम्हावर आशीर्वादाचे अनेक उपकार केले आहेत. त्याचा आशीर्वाद ह्याच्या प्रेरणेनेच या हॉलचे नूतनीकरण झाले आहे. अशाच प्रकारचे कृतज्ञतेचे व हर्षाचे अनुभव आम्हाला येत राहावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. ही प्रभू येशू, पवित्र मरिया व संत जोसेफ यांच्याबरोबर राहून तू कौटुंबिक जीवन पवित्र केलेस. तू आमचा अतिथ व्हावे व आम्ही तुला आमचा प्रमुख म्हणून सन्मानित करावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. तुझ्यामुळे प्रत्येक वास्तूचं रूपांतर पवित्र मंदिरात होते. या हॉलमध्ये जे प्रशिक्षणासाठी येणार आहेत, सभेसाठी एकत्र येणार आहेत, वेगवेगळ्या उपक्रमासाठी एकत्र येणार आहेत, त्यांच्यावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांना ईश्वरी अनुभव यावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. मजबूत पायावर आपली घरे बांधावीत असे तू तुझ्या शिष्यांना शिकवले. येथे येणाऱ्या सर्वांनी तुझ्या वचनाशी एकनिष्ठ राहावे आणि सर्व प्रकारचा वैरभाव दूर सर्व ठेवून मनोभावे तुझी सेवा करावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे सर्व समर्थ परमेश्वर, या नूतनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक लोकांचे हात आम्ही अनुभवलेले आहेत. येथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सेवा देणारे, तसेच मेहनत घेऊन कामाची पारख करणारे, कष्ट करून काम करणारे, अशा सर्व अनेक लोकांची आम्ही आठवण करतो. त्यांच्यासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे सर्व समर्थ परमेश्वर, आजपासून आम्ही ईशज्ञानाचा मराठीचा आणि इंग्रजीचा दोन्ही वार्षिक कोर्स सुरू करत आहोत. यावर्षी आम्ही नव्या करारावर चिंतन करणार आहोत. या नव्या कराराच्या शिकवणुकीद्वारे ख्रिस्त सभेचं नूतनीकरण करण्यासाठी आणि विशेष करून धर्मप्रांतामध्ये नव्याने कार्य करण्यासाठी आम्हाला प्रेरणा आणि शक्ती लाभावी म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. थोडा वेळ शांत राहून आपल्या धर्मप्रांतासाठी व आपल्या या जीवनदर्शन केंद्र संस्थेसाठी विशेष प्रार्थना करूया. येथे राहणारे आपले फादर्स, फादर जोएल, फादर निलेश, फादर क्रिस्टोफर, त्यांच्या बरोबर कार्य करणारे सुवार्थ कार्यालयातील सर्व कर्मचारी, तसेच त्यांचा मुलगा, त्यांची कुक आणि युवदर्शन आणि जीवनज्योती यासाठी सेवा देणारे सर्व युवक आणि धर्मशिक्षक, तसेच आपल्या थिओलॉजी कोर्ससाठी सेवा देणारे सुनीता आणि पीटर कोयलो,
आपलं जे गिफ्टोरियम आहे त्या गिफ्टोरियममध्ये सेवा देणाऱ्या सर्वांची आपण आठवण करूया आणि या सर्वावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप्रसंगी पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडू. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराची फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे संत योसेफा, पवित्र देवमाते, संत गोन्सालो गार्सिया, संत बेनेडिक्ट, संत फ्रान्सिस झेवियर, आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, या नूतनीकरण झालेल्या हॉलवर तुझा आशीर्वाद घाल. या हॉलमध्ये जे सेवक येणार आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. ते इथे असताना तू त्यांच्या बरोबर राहा. ते इथून जाताना तू त्यांचा साथीदार हो. त्यांना तुझ्या शांतीचे वरदान दे व तुझी सेवा करण्यासाठी त्यांना सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद या हॉलवर आणि आपणा सर्वांवर सदैव राहो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. Thank you, Bishop Thomas D'Souza, for your blessings and prayers. Now we have Bible enthronement, prayer led by theology students from GAZ. वार्ता प्रचार ईश्वरपरिज्ञान अभ्यासक्रमाच्या नव्या वर्षाच्या उद्घाटनासाठी आणि मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरणासाठी आज आपण मोठ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत. आपणा सर्वांचे स्वागत. समजून हृदयात साठवून इतरांना देण्यासाठी ही आपणासाठी एक सुवर्ण अशी संधी आहे. सर्वांनी उपस्थित उभे राहायचं आहे. Shalom, peace. People of God, I have given the honored privilege to welcome you for the inauguration session of the Laity Evangelization Theology course for the year 2026-2027. First and foremost, I take great delight in welcoming our beloved Lordship Bishop Thomas D'Souza, as he is an ardent lover of this course.
and one among the few who tirelessly worked to strengthen the Laeticos Foundation. Thank you, Bishop, for your presence. I extend a warm welcome to our own Vicar General as the director of our course and Jivan Darshan Kendra, Dr. Reverend Father Joel Dikuna. We are in the hands of a highly experienced and learned person. Father Joel has added newness and novelty to the course. I also welcome our esteemed guest, panel of visitors and for this inaugural session, Father Greg Pereira, Father Nilesh Tuscano, Father Christopher Vaz, Father Kiran. I extend my warmest welcome to our beloved students to this new and the new students. We welcome you to the Let's See course. Thank you. हा अभ्यासक्रमाचा ईशान्यान उद्देश काय आहे, तो आपल्या जीवनात कसा उपयोगी पडतो हे समजून घेण्यासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड फादर जोएल डिकुना यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिशप टॉमस डिसूजा, ज्यांना अन्यत्र आज 2 आणखीन अपॉइंटमेंट आहेत, त्यामुळे आपण काही आपल्या कार्यक्रमात काटछाट करत आहोत. We are curtailing certain programs so that we can have later on. But we want to see that he goes to celebrate Mass in a particular place where he is needed the most. विचार मंचावरील आपले सर्व फादर्स, इंग्लिश थिओलॉजी कोर्सचे संयोजक पीटर कोयलो आणि मराठी आपल्या ईश्वर परिज्ञान अभ्यासक्रमाच्या संयोजिका सुनीता मचाडो आणि उपस्थित सर्व आपले अभ्यासू विद्यार्थिनींनो. St. Anselm is the one from England who defined what is theology. He says theology is faith seeking understanding. म्हणजेच ईशपरिज्ञान म्हणजे विवेक समंजसपणाच्या शोधातील श्रद्धा. तर जी श्रद्धा आहे ती लोकांना समजेल कशी आणि श्रद्धा आपलीशी कशी करता येईल आणि अर्थपूर्णरित्या आपल्याला ती जगता कशी येईल आणि श्रद्धेचं रूपांतर हे कृतीमध्ये कसं करता येईल, या दृष्टीने फेथ सीकिंग अंडरस्टँडिंग ही डेफिनेशन, ही व्याख्या सुरू झाली. त्याच्या आधी सुद्धा खूपशा ईश्वर परिज्ञानाने थिओलॉजियन्सने व्याख्या केलेली आहे, परंतु ही व्याख्या सर्वमान्य अशी घेतली जाते. त्याला धरून विशेषतः बायबल, परंपरा, चर्च शिकवण आणि विशेषतः सांप्रतकालीन पोप महोदयांचं जे मार्गदर्शन, दॅट मीन्स स्क्रिप्चर, ट्रेडिशन्स, द चर्च टीचिंग अँड स्पेशली मॅजिस्टेरियम, आपल्या पोपचं जे मार्गदर्शन जे अनेक वेळेला आपल्याला बिशपांमार्फत सुद्धा मिळत असतं, त्यांचे प्रतिनिधी या नात्यानं. आणि म्हणून आपण सर्वजण इथं थिओलॉजी कोर्ससाठी आला आहात. I would like to just state in short that this is a 4-year course and 4-year cycle it is. And so it's divided into 2 parts. 1 year each and the persons who have done 4 years. So English speaking students who have completed 4 years are 16 students and the Marathi speaking 12. म्हणजेच 28 जणांनी 28 persons have completed 4 years course आणि त्यांना त्याप्रमाणे आज सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. त्यानंतर 1 वर्षाचा कोर्स. सो या वर्षी, मागच्या वर्षी आपण ओल्ड टेस्टमेंटचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्टिफिकेट दिलं जात आहे. सो द इंग्लिश स्पीकिंग स्टुडंट्स फॉर 59 and मराठी 39. म्हणजेच 28 जणांनी
4 इयर सायकल पूर्ण केलंय. 98 जणांनी 98 have completed 1 year course. They might have completed even 2 or 3 years course. Next year they will complete the 4 year cycle. And so total during the last 1 year we had 126 students. 126 विद्यार्थी हे अभ्यास करत होते. इथे मराठीचा वर्ग संध्याकाळी 5 ते 7 आणि संत अगस्टिनला 7 ते 9. त्याप्रमाणे आज इथं ओपनिंग बॅट्समन म्हणून चांगले क्रिकेटमध्ये पारंगत असलेले आपले फादर किरण आलेले आहेत. आपल्या टॉमस बॅप्टिस्ट हायस्कूलचे आणि ज्युनियर कॉलेजचे ते प्राचार्य आहेत. आणि ते सांगायला मी विसरलो, DBA म्हणजे संपूर्ण वसई धर्म प्रांतामध्ये ज्या शाळा आणि जे कॉलेज आहेत त्यांचे ते संयोजक आहेत. आणि ते कार्य करत असताना ते सहाय्यक धर्मगुरूसुद्धा पापडी येथे आहेत. तर या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला सुंदर हॉल लाभलेला आहे. कदाचित आपल्यापैकी काहींना माहीत असेल की दिस वॉज द इन्स्टिट्यूशन स्टार्टेड इन 1952 by the Daughters of the Cross, FCs, as the Maria Hospital. 1977 साली ते त्यांनी डायसिसकडे दिलं आणि फादर हिलरी फर्नांडिस, मे हिज सोल रेस्ट इन पीस, हे पहिले संचालक या नात्यानं त्यांनी या वास्तूला आकार द्यायला सुरुवात केली. वेगवेगळे कोर्स, वेगवेगळे उपक्रम इथे राबवले गेलेले आहेत आणि त्याची ही संपूर्ण इमारत साक्ष आहे. ख्रिस्तवासी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी, इथं तुम्हाला पाठी बघायला मिळेल, त्या पाठीवरच तारीख आहे. या हॉलचं रूपांतर अर्धा हॉल होता आणि इथं टेरेस होतं. त्या वर्षी 1992 साली हा मोठा हॉल तयार केला आणि आता आपण त्याचं नूतनीकरण केलं आहे. तर मला हे सांगावंसं वाटतंय, या हॉलला नाव ख्रिस्तवासी सायमन कार्डिनल पिमेंटा यांचं दिलेलं आहे. ते नाव द्यायला तयार नव्हते. ते म्हणाले मी जिवंत आहे आणि ते हसले. मरण पावलेल्या व्यक्तींचं नाव द्यायचं असतं. आणि आम्ही त्यांना सांगितलं की ज्या रीतीनं तुम्ही हरितवसई चळवळीला आधार दिलेला आहे, तुमचं नाव अजरामर या इमारतीबरोबर झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी या हॉलला ख्रिस्तवासी कार्डिनल सायमन पिमेंटा मेमोरियल हॉल म्हणून ओळखलं जातं. आणि या हॉलसाठी ही संपूर्ण इमारत पूर्ण होत आहे पुढच्या वर्षी 50 वर्ष. आणि त्या निमित्तानं आम्ही विचार करत होतो की आपल्याला जरा डागडुजी करता यावी, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या बिशपाने आपल्याला मोठं स्वप्न दाखवलं आणि त्याप्रमाणे आपण या हॉलचं नूतनीकरण केलेलं आहे. आणि संपूर्ण घराचं जी डागडुजी आहे, हिंदी में जिसको मरम्मत कहते हैं, ते काम चालू आहे. आणि असं म्हणतात की चर्चचं काम जसं कधीच संपत नाही, तसं हे काम जानेवारीला घेतलं, साधारण एप्रिलमध्ये पूर्ण होणार होतं, परंतु ते अजूनही पूर्ण व्हायचं आहे. त्यामुळे फक्त आजच्या दिवशी आपण हॉलचा आशीर्वाद विधी करून घेतलेला आहे. आणि बिशप तुम्हाला येण्यासाठी आम्ही आणखीन संधी राखून ठेवलेल्या आहेत. या कार्यासाठी अनेक व्यक्तींनी हातभार लावलेला आहे. बिशपांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रॉपर्टीचे मुख्य फादर एरिक अल्फॉन्सो, आपल्या फिनान्सचे डायरेक्टर फादर राजेश लोपिस, त्याचप्रमाणे आर्किटेक्ट अझ डिकॉस्टा आपल्या गागचे, ब्रायन डिसूजा जे इथं उपस्थित आहेत, जे आपल्या नंदाखालचे आहेत, आणि पॅट्रिक डाबरे जे भुईगावचे आहेत. यांनी विशेषतः छपराचं काम महत्त्वपूर्ण असं केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे सर्व काम करण्यासाठी जीवनज्योती, युवदर्शन, जीवनदर्शन केंद्र आणि सुवार्ता यांनी हे 4 पिलर होते आणि याच्यावर कळस आपल्या धर्मप्रांतातर्फे चढवलेला आहे. त्यामुळे आपण आज या इमारतीमध्ये, या हॉलमध्ये बसू शकत आहोत.
या ठिकाणी आपण जे कार्य करणार आहोत ते केवळ थिओलॉजी कोर्ससाठीच नाही, परंतु थिओलॉजी कोर्सच्या निमित्तानं हे औचित्य ओळखून आपण आज उद्घाटन करत आहोत. हा दुग्ध शर्करा योग आहे. We thank God for this beautiful occasion of the blessing of the Cardinal Pimenta Memorial Hall and also the inauguration of the joint session of the theology course in Marathi and English. मला जाणीव आहे की इंग्लिश स्पीकिंग, आय एम अवेअर दॅट द इंग्लिश स्पीकिंग स्टुडंट्स आफ्टर दिस प्रोग्राम विल हॅव टू गो टू सेंट अगस्टिन्स फॉर द 7 o'clock course. I will be also coming over there along with Peter and Sunita because this spirit is to be continued over there to communicate to the students over there. मी परत एकदा बिशपांचे विशेषरित्या आभार मानतो आणि आमचे जे पॅरिश प्रिस्ट आहेत ते खरं म्हणजे ही जमीन त्यांची आहे आणि मी जेव्हा गिरीजला होतो तेव्हा ₹1 जे द्यायला लागत असत ते घेऊन मी इथं येत असे आणि फादर हिलरी ₹5 जेवण देत असत. तर असा विनोद अजूनही चालू आहे आणि ते नेहमीच त्यांच्याबरोबर आपले फादर अविनाश मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया आम्ही एकत्रपणे काम करत आहोत. आणि विशेष म्हणजे या बिल्डिंगचा वापर सगळ्या संघटनांकरता असेल, परंतु विशेषतः आतापासून उद्या सकाळीच फादर क्रिस्टोफर हे युवदर्शनच्या वार्षिक निवडणुका याच ठिकाणी पार पाडणार आहेत. या ठिकाणी उद्या संध्याकाळी वसई सर्व्हिस ऑफ कम्युनियन कॅरिझमॅटिकची मीटिंग आहे. म्हणजेच आतापासून परत एकदा इथं रेलचेल वर्दळ सुरू होणार आहे. दिस प्रोग्राम, दिस पर्टिक्युलर हॉल अँड द होल स्ट्रक्चर is available not only to the Marathi speaking persons but also to all. This is the diocesan pastoral center, so this is the place which is service center. We have the Atma Shodh Kendra, Atma Shodh Darshan Kendra at Sandor, which is providing beautiful opportunity for formation. So it's a diocesan formation center, what we call the animation center. We just concluded the retreat yesterday. 43 priests were there. There are about 50 rooms. And so any special training program of any parish or any organization, you have to just contact over there and they'll do the needful. So once again, thank you and welcome to each and every one of you. Swagatam, सुस्वागतम. येत रहा, जात रहा असं मी म्हणत नाही, येत रहा. थँक्यू. Thank you for the Joel. Now, कार्यक्रम असल्यामुळे लवकर जायचं आहे, त्यामुळे आपण कार्यक्रम पत्रिकेत थोडासा बदल करीत आहोत. आज आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण जवळ आलेला आहे. आदरणीय बिशप थॉमस डिसोजा यांना उद्घाटनपर भाषण करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहोत. हल्ली सगळ्या ठिकाणी पॅटर्न बदलत चाललेले आहेत. अध्यक्षांना शेवटी ठेवलं का कोण ऐकायला तयार नसतात आणि म्हणून अध्यक्ष आता त्यांची जागा बदलते. कारण वन डेमध्ये किंवा T20मध्ये कसं गरजेनुसार उतरा आणि फटकेबाजी करा, तर तशा प्रकारे आता मी पुढे आलेलो आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे की निसर्गाच्या योजना वेगळ्या असतात आणि आजचं शुभवर्तमान देखील आपल्या पहिलं वाचन देखील त्याविषयी सांगणार आहे की यशाचं शब्द की कशा प्रकारे परमेश्वराच्या योजना ह्या माणसाच्या योजनापेक्षा निराळ्या असतात आणि म्हणून थोडीशी ॲडजस्टमेंट आपण करत आहोत. आणि फादर जोएल यांनी त्या ॲडजस्टमेंटला मान्यता दिली, त्याबद्दल मी त्यांची मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर प्रथम मी आपल्या या तिन्ही फादरांचे जे या घरात राहून घराचं नूतनीकरण केलं, घरात राहून घराचं नूतनीकरण करणे सोपं नसते आणि तुम्ही सगळे संसारी माणसं आहेत, तुम्हाला माहीत आहे की कशी हालत होते, कसे तारेवरची कसरत असते. परंतु
आपल्या ह्या फादरांनी इथे राहून 6 महिने जवळजवळ अशा प्रकारे सगळं सहन केलेलं आहे. त्याबद्दल प्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आणि आभार मानूया. त्यानंतर आपले जे कारागीर आहेत त्यांची सगळ्यांची नावं घेणे मला शक्य नाही, परंतु दोघे उभे आहेत त्यामुळे दोघांना निश्चितच नाव घेणे शक्य होईल. आपले ब्रायन आहेत जे इंटिरियर होते, त्याने सगळं इंटिरियरचं केलेलं आहे. आणि आपले पॅट्रिक डाबरे ह्याने टेरेस म्हणजे आपलं सिलिंग जे आहे, सिलिंग म्हणजे सगळ्यात तारेवरची कसरत, कारण वरती हवेत असता तुम्ही आणि इथे जर तुम्ही बघितलं की साईडनं तसं काही सपोर्ट नसताना आणि जुन्या स्ट्रक्चरची सिलिंग करणे आणखीन धोकादायक असते. ती संपूर्ण सिलिंग काढणे आणि नवीन करणे. आणि अजूनही याच्यावर एक फ्लोर आहे, जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याला कोणतं अलिबाबाचा गुहा म्हणतात. अजून एक तिथे फ्लोर आहे, तुम्ही जर कधी वेळ मिळाला तर जा तिकडे. त्याच्यावरती सिलिंग केली आहे. तर हे सगळं खूप जिगरीचं काम होतं आणि खूप मेहनतीचं काम होतं. आजूबाजूला लोक राहतात त्यामुळे सगळं प्रोटेक्शन पण घ्यावं लागत होतं. हे सगळं असताना सुद्धा आपल्या ह्या दोन्ही कारागिरांनी खूप मेहनत केली आहे. आणि वेळेचं बंधन आणि इतर सगळी बंधनं तुम्हाला माहीत आहेत आमची, तर ह्या सगळ्याचं पालनपोषण करून आपल्याला हा हॉल तयार करून दिला. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानूया आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, त्यांच्या कुटुंबावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. प्रिय थिओलॉजी क्लासच्या विद्यार्थ्यांनो, आता मला थिओलॉजीचं बोलायचं आहे. हे झालं व्यवहारिक, पण व्यवहार आणि थिओलॉजी हे वेगळे करता येत नाहीत. आजच्या युगामध्ये आपण राहतो. वी आर लिव्हिंग इन अन एज ऑफ कन्फ्युजन, टोटल कन्फ्युजन. कुठे काय चाललंय कोणालाच कळत नाही. गेल्या आठवड्यात आपल्याला त्याचा अगदी जवळून अनुभव आला. वी आर ऑल स्टँड स्टील अँड नोबडी कॅन डू एनिथिंग. कोणाला काही करता आलं नाही. किती आपण प्रगती केली तरी परमेश्वर ही इज ग्रेट. त्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि तीच पार्श्वभूमी पोप लिओ ह्यांनी आपल्या पहिल्या एन्सिक्लिकल परिपत्रकामध्ये ह्युमॅनिस मॅग्निफिसन्स ह्यामध्ये म्हणजेच मानवी जीवन, मानवी व्यक्तिमत्व किती मोठा आहे किंवा महान आहे त्याविषयी बोलताना आपल्याला दिलेला आहे. पोप म्हणतात की तुम्ही प्रगती कराल, तांत्रिक प्रगती कराल, औद्योगिक प्रगती कराल, तुम्ही डिजिटल प्रगती कराल, पाहिजे ते कराल, परंतु जर त्या प्रगतीमध्ये मनुष्याला केंद्रस्थानी ठेवलं नाही, जो परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे घडवला गेला आहे, ही इज क्रिएटेड इन द इमेज अँड लाइकनेस ऑफ गॉड, त्याला जर केंद्रस्थानी ठेवलं नाही तर तुमची ही प्रगती कधी नाहीशी होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून द इम्पॉर्टन्स ऑफ थिओलॉजी. कारण थिओलॉजी म्हणजे फादरांनी सांगितल्याप्रमाणे फेथ सिकिंग अंडरस्टँडिंग. सेंट अँथलमचं एक सुंदर असं डेफिनेशन. पण आता ते त्याही पलीकडे आपण गेलं पाहिजे. फेथ शुड नॉट ओनली सीक अंडरस्टँडिंग. फेथ शुड डेफिनेटली सीक अंडरस्टँडिंग. बट दिस अंडरस्टँडिंग इज फॉर व्हॉट? आपण ही जी समजूत करून घ्यायची श्रद्धेची, ही कशासाठी? टू बी विटनेसेस, साक्षीदार होण्यासाठी, परमेश्वराचे साक्षीदार होण्यासाठी जणू काही आपण सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी हा थिओलॉजी कोर्स आहे. म्हणजेच हा कोर्सचा अनुभव घेतल्यानंतर आपण परमेश्वराचे कसे साक्षीदार होऊ शकतो त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि ख्रिस्त सभेने आपल्या प्रत्येकाला साक्षीदार होण्यासाठी सतत प्रोत्साहन दिलं आहे. ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये आपण बघितलेलं आहे. आणि विशेष करून व्हॅटिकन II शिकवणुकीनुसार ख्रिस्त सभेने आपल्याला सांगितलेलं आहे की बाप्तिस्मा
झालेल्या प्रत्येकाला परमेश्वर त्याच्या याजकपदामध्ये, त्याच्या राजापणामध्ये आणि त्याचं जे संदेशाची भूमिका आहे ती बजावण्यासाठी आमंत्रित करीत असतो. आणि म्हणून हा थिओलॉजी कोर्स कशासाठी, की आपली जी भूमिका आहे, आपलं जे पाचारण आहे, बाप्तिस्माचा जो अर्थ आहे आणि त्या बाप्तिस्माच्या अर्थानुसार आपण कशा प्रकारे सेवा द्यायला पाहिजे ते घडण्यासाठी किंवा त्यामध्ये वाढण्यासाठी. पण हे आपल्याला कसं माहीत पडेल, जर आपण ज्ञान अवगत केलं तर, जर आपण अभ्यास केला तर. कारण संत जेरोम म्हणतात की अज्ञान जो आहे, अज्ञानी व्यक्ती जी आहे ती परमेश्वराला ओळखू शकत नाही. ज्ञान प्राप्त केलं म्हणजे इग्नोरन्स ऑफ क्राइस्ट इज बायबल इज इग्नोरन्स ऑफ क्राइस्ट, हे संत जेरोमचं वाक्य आहे. परंतु तो जो अज्ञानपणा आहे त्या अज्ञानपणामध्ये आपल्याला राहायचं नाही, तर त्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि आपण एक विशेष अशी जी देणगी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच एक विश्वासू साक्षीदार होण्यासाठी, अ ट्रस्टवर्दी विटनेस, त्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. संत आयरिनियस हे जे चर्च फादर म्हणजेच अगदी सुरुवातीचे ख्रिस्त सभेचे जे धर्मपंडित होऊन गेले, ते म्हणतात द ट्रेजर हिड इन द स्क्रिप्चर हॅज टू बी एक्सपोज्ड इन द चर्च. म्हणजेच आपल्या बायबलमध्ये जो खजिना आहे तो खजिना आपण उलगडला पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त खुद्द त्याविषयी शुभवर्तमानामध्ये आपल्याला दाखला देतो की परमेश्वराचं ज्ञान म्हणजे काय, परमेश्वरची कृपा म्हणजे काय. तर परमेश्वरची कृपा म्हणजे ही जे ज्ञान ज्याला प्राप्त झालं तो दुसऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला सरून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसे प्रयत्न करतो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. थिओलॉजीच्या या प्रक्रियेमध्ये संत थॉमस एक्वेनस 12व्या शतकातील थिओलॉजियन म्हणजे संत ॲन्सेलमचे शिष्य, त्यांनी आपल्याला सुंदर अशी शिकवण दिली आहे. आणि ते म्हणतात की मानवी तारणासाठी, फॉर द सॅल्वेशन ऑफ ह्युमॅनिटी, द नॉलेज ऑफ गॉड इज व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वराचं ज्ञान मानवी तारणासाठी फार उपयुक्त आहे. आणि ते पुढे म्हणतात की परमेश्वराचं ज्ञान म्हणजे थिओलॉजी इज नॉट अ डेकोरेशन ऑफ द चर्च. म्हणजेच आपण फुलांचे कसे वास करतो किंवा चर्चला कसा रंग देतो किंवा चर्चला कसं सुशोभित करण्यासाठी एक काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी करतो, तशातला भाग नाही. द थिओलॉजी ऑफ द कोर्स ऑफ थिओलॉजी इज नेसेसरी फॉर सॅल्वेशन. म्हणजेच आपल्या तारणासाठी ते अविभक्त असं आहे. आणि म्हणून ते प्राप्त करून घेण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला जे लेटेस्ट पोप लाभलेले आहेत, संत जॉन पॉल द्वितीय म्हणा, संत पोप पॉल 6वे म्हणा, किंवा पोप बेनेडिक्ट म्हणा, किंवा पोप फ्रान्सिस म्हणा, हे आणि आता पोप लिओ, हे सगळे पोप जर आपण बघितले तर ते खऱ्या अर्थाने ईशज्ञानी म्हणजे थिओलॉजियन्स होते. आणि त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या सर्व शिकवणुकीमधून त्याने एक गोष्ट सतत लक्षात ठेवली की ख्रिस्त सभेमध्ये प्रापंचिकांचा जो सहभाग आहे तो वाढला पाहिजे. आणि तो वाढण्यासाठी त्यांनी सतत आपल्याला आमंत्रित केलेलं आहे, आपल्याला सक्रिय करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पोप फ्रान्सिस एक स्टेप पुढे गेले आणि त्याने इयर ऑफ मर्सी म्हणजेच करुणा महोत्सवी वर्ष जेव्हा घोषित केलं, ज्याला ह्या वर्षी आता जवळजवळ 10 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेला त्याने सांगितलं की वी शुड क्रिएट मिशनरीज ऑफ मर्सी. म्हणजेच करुणेचे आपण मिशनरी तयार केले पाहिजे. आणि हे कुठून तयार होणार, तर आपल्या प्रापंचिकामधून तयार होणार. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाप्तिस्मा झालेली प्रत्येक व्यक्ती
ही मिशनरी असली पाहिजे. आणि पुढे त्यांनी आपल्याला सिनेटची शिकवण दिली आणि त्या सिनेटच्या शिकवणुकीमधून देखील त्यांनी तेच अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला की द पर्पज ऑफ सिनेट म्हणजेच सहभागितेच्या ख्रिस्त सभेचा हेतू हा की आपलं मिशन जे आहे म्हणजे सेवाकार्य जे आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि ही सेवाकार्य करण्यासाठी कम्युनियन अँड पार्टिसिपेशन म्हणजेच एकत्र येणे आणि सहभागी होणे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून प्रापंचिक म्हणून आपली भूमिका प्रेक्षकाची नाही, तर प्रापंचिक म्हणून आपली भूमिका ही फार महत्त्वाची आहे. आणि विशेष करून ख्रिस्त सभेच्या या प्रकटीकरणासाठी म्हणजेच द प्रोसेस ऑफ एव्हंजलायझेशन त्यामध्ये प्रापंचिकांची भूमिका जी आहे ती फार महत्त्वाची आहे आणि ती आपण लक्षात ठेवली पाहिजे. पोप बेनेडिक्ट म्हणतात की वी हॅव टू बी कन्व्हिन्सिंग विटनेसेस इन द सोसायटी वी लिव्ह अँड इन द वर्क प्लेस वी आर. म्हणजे जिथे जिथे आपण काम करतो, जिथे जिथे आपण राहतो त्या समाजामध्ये आणि त्या ठिकाणी आपण ख्रिस्ताची साक्ष दिली पाहिजे आणि प्रभावी साक्ष दिली पाहिजे. आणि म्हणून हा थिओलॉजी कोर्स कशासाठी, तर थिओलॉजी कोर्स आपलं मन घडवते. थिओलॉजी कोर्स आपलं अंतःकरण शुद्ध करते. थिओलॉजी कोर्स प्रार्थना कशी करावी आणि खोल प्रार्थना डीप प्रेयर काय आहे हे आपल्याला शिकवते. आणि थिओलॉजी कोर्स आपल्याला धैर्यवान बनवते. इट मेक्स अस करेजियस. आणि म्हणून थिओलॉजी कोर्सचा जो अर्थ आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ह्या 4 हेतूसाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये उत्तरं कशी शोधायची, खोट्या कल्पनांना विरोध कसा करायचा, प्रेमाने सत्याची संरक्षण कसं करायचं आणि दैनंदिन जबाबदारीमध्ये सुवार्ता अधिक प्रभावीपणे व चांगल्या प्रकारे कशी पसरवायची ह्यासाठी आपल्याला हा थिओलॉजी कोर्स उपयुक्त आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताची जी मत्तईच्या शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 13 ते 16 मध्ये शिकवण आहे की तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, तुम्ही जगाचे प्रकाश आहात, तुमचा प्रकाश पसरू द्या की परमेश्वराचा गौरव होईल. ते करण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून हा आपला ईशज्ञानाचा जो कोर्स आहे तो आपल्याला आपला विश्वास सोडण्यासाठी नाही, तर आपला विश्वास किती खोल आहे आणि तो अजून मजबूत कसा करता येईल आणि तो अधिक विकसित कसा करता येईल त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आपल्या ईशज्ञानाची पातळी जर आपण बघितली तर आपल्याला दिसून येते की खऱ्या अर्थाने आपण धर्मशिक्षण कधी घेतो, तर आपली जीवनज्योतीचं सिलेबस आपल्याला शिकवते की 10वी पर्यंत किंवा 9वी पर्यंत आपण खऱ्या अर्थाने थिओलॉजी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यानंतर काय, त्यानंतर कुठे इथे तिथे काय केलं असेल तर. परंतु अशा प्रकारचं सिस्टमॅटिक थिओलॉजी कोर्स ज्याला आपण 4 वर्षाचा मर्यादा दिली आहे आणि त्याची प्लॅनिंग केलेली आहे, ह्या कोर्सद्वारे निश्चितच आपल्याला समजूतदारपणा किंवा विश्वास कसा समजून घेता येईल आणि या मिशन कार्यामध्ये आपल्याला कसं मोठं होता येईल आणि ख्रिस्त सभेचे मॅच्युअर्ड डिसायपल्स म्हणजेच परिपक्व असे आपल्याला शिष्य कसे होता येईल त्यासाठी हे फार उपयुक्त आहे. शेवटी मी इतकंच म्हणेन की ह्या अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक सामान्य माणूस हा अधिक दृढ शिष्य झाला पाहिजे, अधिक शहाणा साक्षीदार झाला पाहिजे आणि जगातील ख्रिस्ताचा अधिक तेजस्वी चिन्ह बनला पाहिजे. यासाठी आपल्या सर्वांस ऑल द बेस्ट. आमच्या प्रार्थना आणि सदिच्छा आणि आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत.
Thank you, Bishop Thomas D'Souza, for your inspiring words. सो द कॉन्ट्रॅक्टर ब्रायन डिसूजा आपल्या प्रेमाचं अप्रिसिएशनचं एक चिन्ह म्हणून आपण पुष्पराज त्यांना देत आहोत. त्याचप्रमाणे वरचे पत्रे बदलणं आणि बाजूचे पत्रे चहापानासाठी व्यवस्थित करणं आणि नेथन डायस त्यांची आई इथं आहे का बरं? प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. देवाचं दर्शन कसं घडलं त्याच्याविषयीचा अनुभव. मी आभार मानतो. आज बिशप आहेत, फादर आहेत, बाकी सर्व फादर, तसेच आमची सुमिता मॅडम मला इकडे बोलण्यासाठी एक चान्स दिला. माझा अनुभव मला खास करून ताईने फोन केला आणि सांगितलं तू खूप लांबनं येतो म्हणून सांग. म्हणून लांबनं येतो म्हणून नाही सांगत मी. तर मी पालघरवरनं येतो. 2:30 वाजताची ट्रेन असते, 2 वाजता निघावं लागतं आणि संध्याकाळची थोडी धडपड केली तर 8:30ची भेटते. म्हणजे ती केळव्याला सायडिंग काढून मी 10 वाजता घरी पोहोचतो. म्हणजे 2 तासाच्या क्लास करता 8 तास मला कंप्लीट लागतात. ठीक आहे, ती काय गोष्ट नाही. एक सांगू इच्छितो असं का 2-3 वर्षापासून धडपड चालू होती, पण इकडे परत पोचलो नाही. गेल्या वर्षी पोचलो. माझं मेन उद्दिष्ट, माझे सगळे जास्त मित्र मुसलमान आहेत, खूप अशिक्षित आहेत. 7वी-8वीत माझ्या जोडीला शाळा सोडले. मी BCom परत गेलो पण ते काय आले नाही. पण मी हमेशा एक बघायचो ना, तुम्हारे को अब्राहम के बारे में मालूम है, दावीद अलैहिस्सलाम के बारे में मालूम है, वो इलियास के बारे में, म्हणजे इलियास के बारे में मालूम है, अय्यूब के बारे में मालूम. वाचलं बरंच वेळा आहे. ओल्ड टेस्टमेंट बऱ्याच वेळा वाचलं, असं नाही. म्हणजे बऱ्याच लोकांनी वाचलं असेल. मी तर 3-3, 4-4 वेळा वाचलं. करोनामध्ये 2 वेळा संपवलं. पण फक्त डोक्यावरूनच जात होतं, काही कळतच नव्हतं. यशया का असा बोलला, जर्मया का असा बोलला, दाविदाने स्तोत्रमध्ये का असं सांगितलं. म्हणजे ॲटलिस्ट आपल्या मुलांनी पण सांगितलं ना, जरा एखादी स्टोरी सांग, तर यूट्यूबवर लावून द्यायची. कारण आपल्यालाच माहीत नाही तर आपण त्यांना काय एक्सप्लेन करणार. तर तो जो माझा अनुभव, म्हणजे इकडे आल्यावर मला एका वर्षात माझ्या बऱ्याच प्रश्नाची उत्तरं भेटली. आणि मला असं वाटायचं का हे ओल्ड टेस्टमेंट हे ख्रिश्चनासाठी नव्हेच, हे फक्त मुसलमानाचं आहे. आपल्यासाठी फक्त न्यू टेस्टमेंटच आहे. कारण ते त्याच्यामध्ये काय, गाय कापलं, याला कापलं, रक्ताच्या बद्दल रक्त, हे म्हणजे हेच होतं. म्हणजे मनात एक अशीच कल्पना होती का नाही बाबा, आपल्याकरता फक्त येशू ख्रिस्त आहे आणि आपण न्यू टेस्टमेंटवाले आहे. कारण आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच नव्हतं. पण 1 वर्ष जो इकडे आलो, कोर्स केला, तेव्हा सर्व कळालं का कशा ह्या सगळ्या शृंखला एकमेकाशी जोडलेल्या आहेत. म्हणजे नवीन कंप्लीट होत नाही जुन्याबद्दल आणि जुना पण कंप्लीट होत नाही नवीन. ते इकडे आल्यावर कळालं. तसंच जसं झाल्यापासून नंतर मी आमच्या झोनमध्ये लोकांना सांगितलं. तर 6 महिन्यापासून मी त्यांना बोललो आपण काहीतरी चालू करू, पण ते काय तयारच नाही. आणि म्हणजे आमची जी पहिली झोनल मीटिंग झाली त्याच्यामध्येच मी चालू केलं ओल्ड टेस्टमेंटपासून. पहिलंच त्यांना एक 8-10 चॅप्टर एक्सप्लेन केले. तर आता मी त्यांना कालच विचारलं का आपण आता मीटिंग घ्यायची का क्लास घ्यायची. तर म्हणे नाही, आपण सर्व क्लास घेऊया. कारण प्रॉब्लेम तोच होतो, कारण आपल्याला जेव्हा परत माहीत नाही ना, आपण लोकांना सांगू शकत नाही. तर माझं तर असं मत आहे का जसं आपण लहान मुलांना कंपल्सरी पाठवतो कॅरिझमॅटिकला, तसं प्रत्येकाने ॲटलिस्ट लग्न झालेल्या जोडप्यांनी तरी हा कोर्स करावा. बाकी मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. Thank you, Mr. John Colasso. Now I call upon Cheryl Sequeira to share her experience as a theology student. Praise the Lord. Thank you, Father Joel and Peter and Sunita for this opportunity. Yes.
Um, I'm not coming from Palghar or from a distant land. I'm a parishioner of the Giris parish. I stay nearby in Giris. But um, I've lived most of my life, the adult life, outside India. And for all those of you who know what Gulf countries are like, you know, it's a desert land, like Father said, you know, a desert. So I lived almost for 2 decades in the Gulf. 20 years of my life was spent in the Gulf countries. But one thing I can tell you as I stand here, I received the manna in the desert. Because in those 20 years, every year in the parish that I was there in Muscat, we used to have at least 3 retreats every year. So the manna was fed. But when I came back after 20 years to Vasai, and I lived in Thane for some years, there was a void. There was a void, and I didn't know how I'm going to fit into, because there were lots of parishes around, a lot of things were happening, and I didn't know how I'm going to fit into all of this. So I felt that void for almost 7 to 8 years. And those were the darkest years of my life, and I really needed, you know, the Lord. But I can tell you one thing, in those darkest years of my life, the Lord was there with me every minute when the entire world uh, kind of I was set aside, kept aside. The Lord was there with me. Even my family members, they were there, but the Lord was there with me every minute. But my journey with the theology class began when a friend of mine who was attending this a school from my school, she told me that there are these theology classes happening at St. Augustine's. And the moment she said that, I knew that my wait was over. I knew that this is the window of opportunity that God is giving me. And in 2019, I joined the theology classes. And when I joined the classes, my only intention of joining the classes was to fill that manna that I was not getting, to know more, to learn more, just just for the sake of it, because I liked, there was a thirst, there was a hunger for the word of God. But as the classes progressed, and then we had, of course, 2 years of COVID, but as the classes progressed, I realized that the Lord had different plans for me. Because today, as I stand here, I can tell you that my intention of joining to just learn and to know the word has now changed, because the Lord used that to transform. Because learning is good, knowing is good, but if that learning and that knowing doesn't transform you from the inside out, then that learning and that knowledge, it's only learning and knowledge. It will only stay there. But I seen that transformation, in the Gospel of John, chapter 15. Jesus says that he is the vine and we are the branches. And he talks of pruning. And that pruning I experienced in my life in these years that I learned theology. Every Saturday you go there. It was a regular thing for me every Saturday. Get the assignments done, do the homework, read the Bible every day, all that was there. But there was something that was changing inside from within. And I couldn't understand what it was. And from a very loud person that I started becoming a very quieter person from the inside, from within. And that change, as I saw the inside out transformation, it changed my entire approach towards God, towards Jesus Christ, towards my faith,
towards everything that happens around us. Jesus' desire for us is to render our hearts, to transform from within. Okay, so uh, when we say render your hearts, not your garments, we read it every year during Lent, it's read. What is rendering your hearts? I would read this. I didn't know what it was. Because unless that transformation comes from the Lord, unless you help yourself to grow in that, tomorrow we are going to read the gospel about the sower. And I would say instead of calling it the parable of the sower, we should call it the parable of the good soil. Because it should be the parable of the soil. We are all that soil. The sowers are here. They are sowing the seed. Are we open to receive that seed? And is that soil fertile enough for that seed to grow? Because this plant can only grow if God allows it to grow. That is what St. Paul says. Because one will water, the other will, sow, the other will take care of it. But God is the one who helps the plant grow. But only if the soil is fertile enough, only then we can bear enough fruit. So transformation from within, and I would say, like St. James says in his epistle, chapter 4, verse 8, he says, draw near to God and he will draw near to you. So when we come for these theology classes, don't come with the intention of completing a course or receiving a certificate. We have been told that see how you can relate, how you can build your relationship, develop your relationship with God. And if that is happening, only then the transformation from within begins. And transformation doesn't mean that you are transformed and that's the end of it. Then you want to give it to others also. So, one more thing before I finish, before I end, I will just want to put up here is that during the entire course, the theology course, the 5 years that I have completed, and this will be my 6th year, the reason is God reveals so many things to you. Once He transforms you from within, you will see so many revelations in your life. Small things, small revelations. The nature of God, the character of God. Like Father Joel always reminds us, omnipotent, omniscient, yes, and omnipresent. He will reveal His nature to you. You will know Him like you know a friend, like you know a loving father. And one last thing I will say is in the second letter to the Corinthians, St. Paul writes, and all of us with unveiled faces, seeing the glory of the Lord as though reflected in a mirror, are being transformed into the same image from one degree of glory to another. For this comes from the Lord, the Spirit. So I will end with 3 things. Draw near to God and He will draw near to you. Transformation. Look for transformation because unless there is transformation, you cannot give back. And this transformation should lead you to a mission. Now, mission doesn't mean going to the mission centers or standing on the street and preaching. Mission is look around you. From my own personal experience, today as Christians, we see division in the church, in the parishes, in our villages, in our communities. Why are and we all keep quiet, So for me as a theology student, I feel that somewhere somebody needs to speak out. Because we are all the body of Christ. All of us sitting here are the body of Christ. And we need to build the body of Christ, not stop the growth of the body. And that is all I would request as theology students, all of you, as you attend these classes, come with the intention of drawing near to God. Keep your heart, your soil fertile, open for transformation,
And then when you go out in your own communities, if you see division, if you see people fighting over languages, why do we fight over languages? We don't want this language, we don't want that language. When the Holy Spirit on the day of Pentecost, when the Holy Spirit came down, the apostles started speaking and everybody could understand their own language. So why are we fighting about languages? This is my parish, that is your parish, this is my ministry, that is your ministry. No, it all points out to Jesus. And as theology students, it is for us to take this up, help the priest to develop the body of Christ, to build the body of Christ, and see how we can take it further. Not stop it where it is. That's all. Thank you. Sorry for taking extra time. पहिला फोन लावल्यानंतर आवाज येतो, मॅडम मी पोचलो आहे, वसईला आहे. तर नाबाद अजेरी संपूर्ण 38 क्लासेस अटेंड, 4 वर्षाचे सलग असे क्लासेसमध्ये मला वाटते 1-2 फक्त त्यांची गैरहजर असेल. त्यानंतर संपूर्ण वर्षाचा गृहपाठ हा वेळेवर सुअक्षरामध्ये टापटीपणा आणि संग्रही ठेवण्यालायक. त्याप्रमाणे ते क्लासला येण्याच्या अगोदर अर्धा तास लवकर येतात. पहिली भेट त्यांची गिफ्टोरियमला. धार्मिक पुस्तक प्रत्येक वेळी ते विकत घेणार. त्यांच्या न जाणे त्यांच्या संग्रही किती पुस्तकं असतील ते. असे गोरेगावचे बर्नट, गायकवाड, मुंबई धर्मप्रांत आणि वसई धर्मप्रांत यांची नाळ जुळलेली आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी सर्टिफिकेट आणि भेटवस्तू फादर किरणच्या तो कंटिन्यू ठेवला क्लास आणि सलग अशी 5 वर्षे. त्यातून अनेक ईशप्रेमींना आपल्या गाडीमध्ये घेऊन येत असतात. म्हणून गासकरांची संख्या वाढलेली आहे. जॉयल फोज, मारिया परेरा, सांडोर आल्या नाही, मारिया परेरा, वॉल्टर अँथनी डायस यांनी 5 वर्षे सलग आणि पहिली त्यांची सेवा या जीवन दर्शन केंद्रात नेहमी लाभत. रोजा दिब्रेटो, यॅडनी परेरा, ब्रिजन. And go to the parish priest or the priest in the parish, show the certificate, explain to them what you had done during the 4 years or 1 year, and tell in which way can I make use of my study. तुम्ही त्यांना आयडियाज पण देऊ शकता की विन्सेंट डी पॉलमध्ये मी करू का, किंवा संडे स्कूल किंवा कॉन्फर्मेशन क्लाससाठी. तुमच्या लक्षात येतं. तर हे पेपर हा जो म्हणजे नुसता पेपर नाही आहे, सर्टिफिकेट नाही आहे, तर ही तुमची ओळख असेल की तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि तुम्ही चांगल्या रीतीनं अभ्यास केलेला आहे आणि तो अभ्यास तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. सो दॅट्स द इंटेन्शन विथ विच वी आर प्रिपेअर्ड दीज सर्टिफिकेट्स. Try to make use of your experience and the expertise for the growth of yourself and of your parish. तुमचा अनुभव आणि तुमचं जे प्रावीण्य आहे त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या पॅरिशसाठी करत राहा. वेळेचं बंधन ठेवून आपण पटापट पुढे यायचं आहे. तर फेलिक्स तुस्कानो नसतील ते राहू दे. एडवर्ड लोबो, रेजिना लेमॉस, जय गोन्सालिस पापडी. यासाठी मी तुमचं हजेरी बघित असेल तर मी दिलं नाही. विमल पागी, सांडोर. विमल. सुंदरी देऊ मिस्किटा, मर्सेस. लॉना डिक्रूज रमेदी, लॉना. मॅगी डियाब्रो,
सिल्विया मचाडो, लेस्ली परेरा, प्रेसिला लोपिस, ललिता फरेरा, डेनिस दाबरे, लवकर पुढे या. विकास कोलासो चुने, सिंड्रेला कोलासो पती पत्नी दोघं. दोघांना द्या. रुबिना वास, डिम्पल कोलासो, एलिझाबेथ डायस, अर्सेला फोस आणि इनोसेंट फोस दोघे. लीलम परेरा, लेमॉस कोलासो. यावेळेला ते आपल्या पतीला घेऊन आलेत. मेंबर वाढवा. अनिता गोन्साल्विस, वनिता पुटॅडो, मीना डिसोजा, डेजी डिसिल्वा, जॉन कोलासो, जसिंटा करवालो, जुलियट अंट्रांडिस. 38 पैकी 35 क्लासेस अटेंड केले. सपना डिकोस्टा, शिल्पा डिसो, प्रेज द लॉर्ड. आभार केवळ एक औपचारिक कृती नव्हे, तर जे जे कोणी आपल्यासाठी चांगले उपकारक असे करतात त्यांच्यासाठी कृतज्ञ भाव असणे होय. संत लूक लिखित शुभवर्तमानात 17व्या अध्यायात वचन 11 ते 18 मध्ये येशू यरुशलेमकडे चालला असता एका गावात 10 कुष्ठरोग्यांना बरे करतो. परंतु त्यातील फक्त एकच देवाचा महिमा वर्णित परत आला. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 बरे झाले होते ना, मग 9 कोठे आहेत? आपल्या जीवन दर्शन केंद्रातील नूतनीकरण केलेल्या कार्डिनल सायमन पिमेंटा सभागृहाचा आशीर्वाद विधी तसेच वसई धर्म प्रांताद्वारे आयोजित मराठी व इंग्रजी उमेदवारांसाठी असलेला ईश परिज्ञान अभ्यासक्रम 2026-27 या वर्गाचा संयुक्त उद्घाटन कार्यक्रम आज पार पडला. त्यासाठी अनेकांचे हातभार लागले. त्या सर्वांचे अत्यंत कृतज्ञतेने सर्व इंग्रजी व मराठी विद्यार्थ्यांच्या वतीने मी आभार मानू इच्छिते. होशे संदेशाच्या पुस्तकात अध्याय 4 वचन 6 मध्ये ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केला म्हणून मीही तुझा अव्हेर करीन. या देवाच्या इच्छेला प्रमाण मानून या वचनाला अनुसरून आपण देवाचे ज्ञान ग्रहण करावे व त्यानुसार श्रद्धेच्या प्रकाशात पवित्र व आनंदी जीवन जगावे. यासाठी देवानेच आमची निवड या ईश परिज्ञान वर्गात ज्ञानार्जनासाठी केली आहे. त्याच्याच कृपाशीर्वादाने ही संधी आम्हा सर्व
विद्यार्थ्यांना लाभली, म्हणून मी सर्वप्रथम देवाचे आभार मानते व त्याचा गौरव करते. आपल्या वसई धर्मप्रांताचे तरुण, तडफदार, कर्तव्यदक्ष व सर्वांचे आवडतेसे मेंढपाळ सन्माननीय बिशप थॉमस डिसोजा हे या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून लाभले, हे आमचे सद्भाग्य. आम्ही आपली ऋणी आहोत. आपण नेहमी आपल्या प्रवचनांद्वारे, लेखणीद्वारे उत्तम प्रबोधन करून आम्हाला प्रभूच्या अमर्याद प्रेमाची ओळख नि जाणीव करून देत असता. आजही आपण परमेश्वराचे साक्षीदार होण्यासाठी हा ईशज्ञान कोर्स करीत आहात, हे प्रत्येक ईश परिज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्याने लक्षात घ्यावे, हे आव्हान केले आहे. आम्ही सर्व विद्यार्थी आपले ऋणी आहोत. आम्ही मनापासून आपल्याला धन्यवाद देत आहोत. सुवार्ता मासिकाचे संपादक व जीवन दर्शन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत असलेले व ईशज्ञान वर्गाचे तज्ञ मार्गदर्शक रेव्हरंड फादर डॉक्टर जोएल डिकुना यांनी आम्हासाठी अभ्यासक्रम वर्गाचे वेळापत्रक करून त्यानुसार अनेक तज्ञ मार्गदर्शक धर्मगुरूंची नियुक्ती केलीच आणि स्वतः देखील मार्गदर्शन केले. असे सर्व कार्य उत्तमरित्या त्यांनी पार पाडले. त्याबद्दल फादर, आम्ही आपले ऋणी आहोत. असं सहकार्य व मार्गदर्शन आम्हास यापुढेही आपणाकडून लाभो, ही मनोकामना व्यक्त करून आपणास धन्यवाद देते. व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर, मला वाटतं फादर ग्रेग गेले आहेत ना. गिरीज धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रेग उपस्थित होते, आता दिसत नाहीत. ओके. जीवन ज्योतीचे संचालक रेव्हरंड फादर निलेश तुस्कानो, युव दर्शनचे संचालक फादर ख्रिस्टोफर वाज व सहाय्यक धर्मगुरू थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि इतर काय बरंच काही करत आहेत असे फादर किरण लोपिस, आपणा सर्वांची उपस्थिती आम्हासाठी प्रेरणादायी आहे. आम्ही सर्व विद्यार्थी आपले आभार मानित आहोत. गेल्या 2025-26 या वर्षासाठी असलेल्या नियोजित अभ्यासक्रमाला अनुसरून विविध विषयांवर आपल्या व्याख्यानांद्वारे ज्ञानदान करून आम्हास देवाच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न केलेल्या सर्व धर्मगुरूंचे मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानते व त्यांच्या प्रेषितीय कार्यावर प्रभूचा आशीर्वाद सदोदित असावा अशी प्रार्थना करते. वेळेअभावी मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही, क्षमा असावी. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्वांचे सहर्ष स्वागत करणारे पीटर कोएलो यांचे मनापासून आभार. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छानशा प्रार्थनेचे आयोजन गास धर्मग्रामातील विद्यार्थ्यांनी केले होते, परंतु आज त्यांची प्रार्थना इथं झाली नाही. मला वाटतं ही प्रार्थना आज होऊ शकली नाही, कारण बिशपांनी सुंदर प्रार्थना सादर केली आणि यांची प्रार्थना होऊ शकली ते नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. ने आपण मला वाटतं पुढच्या शनिवारी ही संधी तुम्हाला देऊया असं मनोगत व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे मराठीतून उत्तम असे सूत्रसंचालन करणारे श्री विजय गोन्साल्विस व इंग्रजीतून छानसे
अँकरिंग केले त्या रोहिता सल्डाना या दोघांचेही हार्दिक अभिनंदन व आभार. ईशज्ञान वर्गात शेरिल सिक्वेरा यांना आलेला परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव व त्यांचे झालेले परिवर्तन, हा त्यांनी कथन केलेला अनुभव खूपच बोलका होता. आम्हासाठी अत्यंत प्रेरणादायी असा होता. शेरिल, थँक्यू. जॉन कोलासो, तुम्ही पालघरहून एवढ्या दुरून येता, ही गोष्ट, ही बाब खरोखर वाखाणण्यासारखी आहे. आपले हार्दिक अभिनंदन. आम्हाला आपला अभिमान वाटतो. हॉलच्या नूतनीकरणासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार. फादर डॉक्टर जोएल डिकुना यांनी नामोल्लेख करून ऑलरेडी मानले आहेत आभार. मी त्यांच्या नावांचा पुनरुच्चार न करता पुन्हा एकदा आभार मानते. श्रीयुत पीटर कोएलो हे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले संयोजक व सौ सुनीता मचाडो या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या संयोजिका, या दोन्ही कोऑर्डिनेटरच्या अथक परिश्रमातून हे पवित्र कार्य सिद्धीस जातंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण आम्हासाठी ज्या तळमळीनं व उत्साहानं कार्य करता, त्यामुळे आम्हास नेहमीच प्रोत्साहन मिळतं. आपल्या दोघांच्याही उल्लेखनीय कार्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन व धन्यवाद. आपल्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद सदोदित असावा ही प्रभूचरणी प्रार्थना. आजच्या कार्यक्रमासाठी फोटोग्राफी करणारे सुमित फोटोग्राफर्स, माईक व साऊंड सिस्टमची व्यवस्था पाहणारे श्रीयुत रॉयल डिसुझा, चहापानासाठी मदत करणारे जीवन दर्शन केंद्रातील कर्मचारी प्रकाश यांचेही आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आपले सर्टिफिकेट लिहिणाऱ्या सुंदर अक्षरामध्ये सर्टिफिकेट लिहिणाऱ्या शिल्पा डिसोजा यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. आणि सर्वात शेवटी आपण सर्व ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले ते ईशज्ञान वर्गाचे विद्यार्थी व उपस्थित सर्व भाविक, सर्व संघटनांचे सदस्य, आपलेही मनापासून आभार. मला वाटतं मी माझ्या परीनं सगळ्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आभार मानताना चुकून कोणाच्या कार्याची दखल घेतली गेली नसेल वा चुकून कोणाचा नामोल्लेख करणं राहून गेलं असेल तर मी त्यांची क्षमा मागते व त्यांनाही धन्यवाद देते. थँक्यू. आभाराचे आभार प्रदर्शन करणाऱ्या पण जोरदार टाळ्या वाजवून पण त्यांचे आभार मानले.